30 नंतर आपल्या शरीरात खूप चेंज होत राहतात. आपल्याला कळत नाही. मग त्याचं सुरुवात कशी होते? हळूहळूनी पोट सुटत जातं. कंबर मोठी होत जाते. मांड्यांचा फॅट वाढत जातो. हाताचे दंड वाढत जातात. ब्रेस्ट साईज वाढत जाते. हळूहळूनी आपल्या शरीरात चेंज होत जातात आणि या गोष्टी आपल्यासोबत चालू होतात. इथूनच आपल्या बिमाऱ्या स्टार्ट होतात किंवा इथूनच आपला फॅट वाढत जातो. आपण याच्या अगोदर जे खातोय तेच आता खातोय. पण इथे 30 नंतर आपला मेटाबॉलिझम स्लो होतो. मग काय करायचं याच्यासाठी? आजच इथूनच सुरुवात करायची. आज आहे ना मी इतक्या सोप्या योगाच्या काही स्टेप दाखवते. या स्टेप तुम्ही जर रोज केलात तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला ह्या गोष्टी आता फील व्हायला लागल्यात तर तुम्ही या योगाचा स्टेप नक्कीच करा. आता वय 30 नंतर तुम्ही 40 वयाच्या आहात, 50 वयाच्या आहात, 60 वयाच्या आहात, 65 वयाच्या आहात, 70 वयाच्या आहात. इथे वयाचं अजिबात बंधन नाहीये. कारण की स्टेप इतक्या सोप्या आहेत की सहज तुम्ही फर्स्ट टाइम जरी करत असाल तर तुम्ही पण करू शकता आणि फायदा पूर्णपणे बॉडीवरती होणार आहे. याच्यासोबत लास्ट अशी छान टिप्स सांगते की जे ती टिप्स फॉलो करून तुम्हाला डाएट पण फॉलो करायचं काम नाही पडणार. फक्त या योगाच्या स्टेप करून तुमचा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण की मी काही स्टेप आहेत त्या बसून दाखवणार आहे, काही स्टेप आहेत त्या उभ्या राहून दाखवणार आहे, जेणेकरून सोप्या पद्धतीने आपला चांगला रिझल्ट आपल्याला दिसणार आहे. म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा होईल, म्हणून स्किप करू नका. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करत राहा. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्टेप करण्या अगोदर आपण स्लोली बटरफ्लाय करून घेऊया. त्याच्याने तुमचं डायजेशन आणि ब्लड सर्क्युलेशन आणि बॉडी ऍक्टिव्ह होते. एवढ्या सोप्या स्टेपनी योगा पुढच्या स्टेप करण्यासाठी. आता तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता किंवा शेअर करून ठेवू शकता, सबस्क्राईब पण करून ठेवू शकता. हा व्हिडिओ 10 दिवसच तुम्ही कंटिन्यू करा. बघा तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला चेंज दिसते. मी काही सांगत नाहीये, तुम्ही स्वतः या गोष्टी अनुभवणार. बस 2 मिनिटं आपण बटरफ्लाय केलं. आता हळूनी आपल्याला पाय लांबून द्यायचे आहेत. आणि कधी करायचं? जसा वेळ असेल तसा त्या टायमाला करायचं. इथे काही असं प्रॉब्लेम नाहीये की सकाळीच करायला पाहिजे का रात्रीच करायला पाहिजे, दुपारी नाही. तुमच्याकडे जेव्हा तुम्ही फ्री आहात तेव्हा तुम्ही करा. पहिली स्टेप करायची आहे ब्रीदिंग. हाताला वरती न्यायचं अँड ब्रीद आउट. आता इथे होल्ड करूया आपण पहिले. आपली पाठ कंबर आपण मोकळी करूया. जर तुम्हाला पेन होत असेल, दुखत असेल, त्याच्यासाठी पण पहिले आराम करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्लोली रिलॅक्स. 20-20 च्या स्टेप घेते. तुम्ही पण 20-20 करा, काही एक्स्ट्रा करायला जाऊ नका. नेक्स्ट 1 ब्रीद आउट. इथे ब्रीदिंग. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या एका स्टेपनी आपल्या पूर्ण अपर बॉडीवरती, बेली फॅट वरती, ब्रेस्ट वरती, हातावरती छान पद्धतीने काम झालेलं आहे. 20 राऊंड कंप्लीट झाला. आता आपल्याला कमरेवरती काम करायचं आहे, साईडच्या फॅट वरती काम करायचं आहे. पायामध्ये हलकसं अंतर करायचं आणि इथे 2 स्टेप आपण करणार आहोत. पहिली स्टेप 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. दुसरी स्टेप आपली कंप्लीट झाली. याचीच आपण तिसरी प्रॅक्टिस करूया. याच पोझिशन मध्ये पायाला ठेवायचं किंवा हलकसं तुम्ही असं फोल्ड करा. आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. हलकसं पायाला वापस जवळ आणायचं. इथे मांड्यांचा फॅट, खालच्या लटकलेल्या पोटाचा फॅट याच्यावरती काम करूया. हाताला वरती न्यायचं किंवा इथे असं पण ठेवू शकता. इथे 1, 2, 3, 4, 5. जर दंड पण कमी करायचे असतील मग हाताला वरती न्या. साईडच्या फॅट वरती पण प्रेशर येतं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. देन रिलॅक्स. इथे या पोझिशन मध्ये यायचं आणि दोन्ही हाताला ट्विस्ट करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. वापस पहिले बटरफ्लाय करायचं. आता तुम्हाला वाटेल कोण करणार, काय डोक्याला ताप आहे हा. पण नाही मैत्रिणींनो, तुम्हाला आज असं वाटत असेल, पण 30 नंतर आपल्याला योगा, एक्सरसाइज या गोष्टी साठी आपल्याला वेळ काढावाच लागेल. तेव्हा पुढे चालून आपण फिट राहू आणि आपल्यापासून बिमाऱ्या लांब राहतील. म्हणून थोडासा आजपासूनच वेळ काढायला सुरुवात करा, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम तुमच्यासोबत होणार नाहीत. आता बटरफ्लाय करून झालं. या पोझिशन मध्ये आलो. इथे लटकलेला पोट, हे पोट, साईड, हात खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर येतंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता मी तुम्हाला जी गोष्ट बोलली ना, म्हणजे माझ्या बॅच मध्ये, माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, भरपूर लेडीज माझ्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे. तर माझी स्टुडंट आहे, आज त्यांचं एज 65 आहे आणि ते इतक्या फिट आहेत ना, म्हणजे मग त्या योगा का करतात, एक्सरसाइज का करतात असं वाटत असेल ना, पण नाही. सगळ्याच लेडीजला फक्त बारीक होण्यासाठी एक्सरसाइज नसतात करायच्या, त्यांना फिट राहायचं आहे. आणि त्या आता नाही करत आहेत. त्या बोलतात मॅडम मी खूप पहिल्यापासून योगा, एक्सरसाइज या गोष्टींसाठी म्हणजे माझ्यासाठी वेळ काढते. मग आज ते 65च्या आहेत ना, अजिबात वाटत नाहीत. त्या कमीत कमी 45 वर्षाच्या वाटतात. इतका चेंज होतो आपल्या शरीरामध्ये, आपण जर आपल्या फिटनेस वरती लक्ष देत राहिलो तर. बिमाऱ्या काहीच नाही. ठीक आहे. आणि इतकं स्लिम ट्रिम बॉडी आहे ना, मस्त वाटतच नाही की ते 65 इयर्सच्या आहेत. तर या गोष्टींसाठी आपल्याला जर पुढे असं आपल्याला कोणी बोललं पाहिजेत ना,
किंवा आपल्याला वाटलं पाहिजेत ना, त्याच्यासाठी तुम्ही 30 नंतर सुरुवात करायचीच आहे. आता इथे आपण एक प्रॅक्टिस करूया. सिंपल आहे. इथे पाय जोडून घेतले, पूर्ण बॉडीवरती काम होतं ह्याच्याने. एवढं सिंपल नाही. हाताला घट्ट बांधून घेतलं आणि ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पण राऊंड एक 20चा करायचा आहे आणि रिव्हर्स पण 20चाच करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता वापस याच पोझिशन मध्ये जाऊन होल्ड करायचं. पायावरती म्हणजे पायाच्या पोट्यांवरती, कमरेवरती, हिप्स वरती, पाठीवरती, शोल्डर वरती पूर्ण ताण आलेला आहे आणि तो थोडासा सहन करायचा, कारण की बॉडी याच्याने रिलॅक्स होऊन जाते. कारण की आता आपल्याला उभं राहायचं आहे. 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कोणाची कंबर दुखते, कोणाची पाठ दुखते, गुडघे दुखतात. तुम्ही या सरळ सरळ या सोप्या प्रॅक्टिस करू शकता. आता आपण उभं राहिलो आहे इथे. ठीक आहे, खालच्या स्टेप आपल्या कंप्लीट झाल्या. आता काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये यायचं, हाताला असं लॉक करायचं आणि ते सर्कल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clock 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Then complete. आता नेक्स्ट प्रॅक्टिस. हाताची घडी घालायची आहे, म्हणजे अल्बोज एकमेकांना घट्ट करून घ्यायचे असे आणि ते ह्या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6. पूर्ण शरीरावरती काम होतंय, उथल-पुथल न करता. बघितलं असेल तुम्ही करून, तर तुम्हाला पण जाणीव होतच असणार आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. नेक्स्ट, कमरेवरती हात ठेवा किंवा हाताला वरती न्या. या पोझिशन मध्ये नेले तरी देखील चालतात. आता इथे पायामध्ये अंतर अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हाताला या पोझिशन मध्ये आणायचं. एक एक पाय उचलायचा, गुडघा आपल्या अल्बोजला टच करायचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हाताला हे पोझिशन मध्ये यायचं. नेक्स्ट, हात असे केले आपण, एकदम लॉक केले इथे अँड 1. पूर्ण असं पाठ अशी खोल करायची, थोडीशी ब्रेस्ट आतमध्ये खेचायची या पोझिशन मध्ये. 1 2 3. हाताला वरती बाजूला नेल्यावरती थोडस ब्रेस्टला समोर पुश करायचं. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20. आता इथे नेक्स्ट आणि ही लास्ट प्रॅक्टिस करूया. हाताला लॉक खाली या पोझिशन मध्ये एकदम टाईट करायचं. पायाला ब्रीदिंग मागे, हात एकदम वरती खेचायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हलकासा पायाच्या पंजांवरती यायचं. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉक. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. शोल्डर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता मी तुम्हाला बोलली होती की मी एक टिप्स सांगणार आहे. तर ती टिप्स अशी आहे ना, जर आज तुम्ही 30 ओलांडलेली आहे, तुमचं आता 30+ तुमचं वय आहे, तर तुम्ही ह्या योगाच्या स्टेप करणार आहात. ठीक आहे. डाएट तुमच्याकडनं होत नाही. फक्त 2 गोष्टी चांगल्या पद्धतीने फॉलो करा. 3.5 लिटर पाणी प्यायचं दिवसभर आणि रात्रीची चांगली झोप घ्यायची आणि ह्या योगाच्या स्टेप करा. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला घर बसल्या भेटणार आहे. हे बघा, मी अनुभव सांगते माझ्या बॅचेसचे, कारण की ज्या पण लेडीज 30 वयाच्या आलेल्या आहेत माझ्या बॅच मध्ये, त्यांचा फास्ट रिझल्ट त्यांना भेटलेला आहे फक्त योगा एक्सरसाइज करून. आणि ज्यांचं 40-50+ वय असेल ना, त्यांच्यासाठी ते एक सल्ला देते की तुम्ही थोडस तुमचं जे रोजचं रुटीन आहे ना खाण्यापिण्याचं, तेच ठेवा, पण त्याच्यामध्ये थोडं प्रोटीन ऍड करा. सोयाबीन, स्प्राऊट, पनीर, नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडे या गोष्टीचा समावेश थोडासा जास्त करा. चपाती भाताचा कमी करा. बस, सिंपल आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या आवडल्या असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करणार आहात आज, आणि लाईक तर केलेलंच आहे तुम्ही व्हिडिओला. भेटूया असंच छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. ऑनलाईन बॅचेस दिसत आहेत तुम्हाला, नंबर स्क्रीनवरती माझे आहेत. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कॉल, व्हॉट्सअप करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.